So images formed by concave lenses. So what are the examples? Example इथे. So we can obtain the image obtained by concave lenses using the following rules. First rule का है, when the incident ray is parallel to the principal axis, the refracted ray when extended backward passes through the focus. Second, when the incident ray passes through the focus, काय होणार, the refracted ray is parallel to the principal axis. Similar आपण जसं कॉन्केव्हचं पाहिलं, कॉन्व्हेक्सचं सेम इथे आहे, बघायचं तुम्हाला. Getting? Now, this is the image formed by concave lens. Image formed by concave lens. So, what are the difference? इथे काय बघा तुम्हाला, PQ. PQ is the object and P dash Q dash is the image of the object. Now, the image is always virtual, आभासी असते, erect जशी आहे तशीच. बघा ना, इथे PQ आहे, इथे सुद्धा PQ सेम आहे जशी, but smaller than the object. हा डिफरन्स आहे. मग असं या आकृतीमध्ये तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळेल. गेटिंग? समजतंय? बाकी एवढ्या गोष्टी नाही, ज्या म्हणतो त्या तुम्हाला सांगतोय. अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा कशी असते, तुम्हाला जसं मगाशी भैरवक्र बघितलं तशी अंतर्गोल बघा. तर यामध्ये जी PQ काय आहे, वस्तू आहे. P डॅश Q डॅश काय आहे, वस्तूची प्रतिमा आहे. आणि ही प्रतिमा नेहमी कशी असते, आभासी असते, सुलट असते आणि वस्तूपेक्षा लहान आकाराची असते. कशी असते, वस्तूपेक्षा आकाराची लहान असते आणि ती एकाच बाजूला आहे. बघा ना, मगाशी बघितली आपण, ती या बाजूला होती प्रतिमा तुमची. गेटिंग? हा फरक आहे. आता याचे पण मगासारखे नियम आहेत बघा. येस. सो पोझिशन ऑफ द, इथे दोन पोझिशन आहे तुम्हाला. Position of the object, if it is at infinity, then the position of the image will be on the first focus f1 and the size of the image will be on the, it will be the point image, आणि त्याचं स्वरूप कसं असेल, nature will be virtual and erect. Anywhere between optical center O and infinity, then between the optical center and the focus f1, image असे small असेल, virtual आणि erect असेल. लक्षात घ्या, virtual and it will be erect. बघा कसं आहे, नीट लक्ष द्या. हा जो चॅप्टर आहे ना, गेल्या 20-25 वर्षापासून सेम चॅप्टर आहे, हा विषय मुलांना येतोय. एनिवेज, अनंत अंतरावर जर वस्तू स्थान असेल, प्रतिमेचे स्थान तुम्हाला मिळेल F1 वर, प्रतिमेचा आकार खूप लहान मिळेल आणि प्रतिमा मिळेल तुम्हाला आभासी आणि सुलट. लक्षात घ्या. आणि जर प्रकाशीय केंद्र O आणि अनंत अंतरामध्ये कुठेही असेल तर तुम्हाला प्रतिमेचे स्वरूप तुम्हाला स्थान कुठे मिळेल, केंद्र O आणि नाभी F1 च्या मध्ये मिळेल. प्रतिमेचा आकार लहान असेल, प्रतिमे स्वरूप सुलट आणि कसं असेल, आभासी पाहायला मिळेल. पुढचं पॉइंट आहे तुम्हाला चिन्ह संकेत. ओके, साइन कन्व्हेन्शन इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. येस, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन याला म्हणतात. एक्झामला परीक्षेला विचारतात, जवळजवळ मी तर म्हणतो 3 मार्काचा कमीत कमी प्रश्न असावा. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन, याचे 2 पार्ट करूया आपण इथून. राईट, 2 पार्ट करूया, बिकॉज हे दिस इज फॉर कॉन्व्हेक्स अँड दिस इज फॉर कॉन्केव्ह. लक्षात घ्या. 2 पार्ट केले आपण मधून. ना सी, जसं आपण बघा, तुम्हाला माहित असेल की आपण लास्ट इयरला तुम्ही आलेख काढले, ग्राफ काढले, कोऑर्डिनेट जॉमेट्री, निर्देशिक भूमिती. त्याच्यामध्ये तुम्ही दाखवा ना 1 2 3 4 -1 -2 -3 1 2 3 एक्स आणि वाय ऍक्सिस वर सेम इथे अप्लाय करायचं बघा तुम्हाला. सो इकडे बघा, this is the direction of incident ray. So the distance on the right hand side is positive. जसं आपण बघितलं, एक्स ऍक्सिसला पॉझिटिव्ह होते. डिफरंट ऑन द वाय ऍक्सिस निगेटिव्ह. एक्स ऍक्सिस समजा हा इथे निगेटिव्ह आहे, इकडे पॉझिटिव्ह आहे. सिमिलरली वाय जर तुम्ही विचार केला, वायचा अबोव पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बिलो. ओके, हाईट बरोबर दिसते तुम्हाला. वाय ऍक्सिस तुम्ही बघा, त्याचं कम्पेअर करा, तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला मिळेल. सिमिलर इकडे तुम्हाला सिमिलर आहे, तिकडे हे सुद्धा तुमचे कन्व्हेन्शन सेम आहेत. कार्टेशियन चिन्ह संकेत म्हणतात, कार्टेशियन चिन्ह संकेत. गेटिंग? येस. सो द पॉइंट्स बघा, उजवीकडील अंतर धन मानतात, डावीकडील अंतर ऋण मानतात. इथे पण तेच नियम आहेत, उजवीकडे धन, डावीकडे ऋण. ओच्या वर धन, ऊर्ध्व धन आणि अधो म्हणजे खाली, कारण त्याला ऋण मानली जातात. सोपे आहेत,
एवढं कठीण नाही. तुम्हाला कॉर्डिनेट जॉमेट्री आठवा, तुम्हाला पटकन या ठिकाणी कळून जाईल. तुम्ही ऑलरेडी ग्राफ वगैरे काढलेले आहेत. इव्हन यावेळेस पण तुम्हाला जे पहिलं प्रकरण होतं मॅथ्सचं त्यात तुम्हाला कळेल. त्यानंतर फॉर्म्युला आपल्याला लेन्स फॉर्म्युला परीक्षेला विचारतात. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ लेन्स? काय फॉर्म्युला बघा इथे. माय कॅमेरा इज नॉट वर्किंग गाइस, सो कधी कधी मध्ये बंद होऊ शकतो. 1/v minus 1/u is equal to 1/f. So v, u and f, what are they? The formula showing the relationship between the distance of the object, that is u, distance of the image, that is v, and the focal length f is known as the lens formula. याला काय म्हणतात? Lens formula. The lens formula is same for any spherical lens and any object of the any distance of the object from the lens. It is however necessary to use the sign convention. तुम्हाला properly वापरावे लागतात. Getting? So what is the formula? 1/v minus 1/u is equal to 1/f, where v is what? V is the, sorry, u घेऊया. U is what? U is the distance of the object from the center of the lens. Then v is the distance of the image and f is focal length. F is focal length. दादा थोडं वाचता ना तुम्ही, वाचा, रीड करा, तुम्हाला एक टर्मिनॉलॉजी पटकन समजून जाईल. भिंगाचे सूत्र परीक्षेला विचारतात. वस्तूचे अंतर u, प्रतिमेचे अंतर v आणि भिंगाचे नाभी अंतर f यांचा जो परस्पर संबंध दर्शवणारे सूत्र म्हणजे भिंगाचे सूत्र होय. सूत्र काय आहे? 1/v वजा 1/u बरोबर 1/f. कोणत्याही गोलीय भिंगासाठी वस्तूच्या भिंगापासूनच्या सर्व अंतरासाठी सूत्र सारखेच असते, मात्र सर्व अंतरासाठी चिन्ह संकेत योग्यरित्या वापरणे तुम्हाला आवश्यक असते. साइन कन्व्हेन्शन तुम्हाला नीट वापरायचं आहे. चिन्ह संकेत. येस, आता हे बघा, मगाशी आपण जे चित्रात पाहिलं ना ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. हे रूल्स आहेत, जसे तसे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. परीक्षेला विचारतात 5 मार्कात सुद्धा परीक्षा प्रश्न बनवू शकतो. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन 5 मार्काचा प्रश्न बनवू शकतो, लक्षात घ्या. आणि सोपं आहे, असं खूप कठीण असं नाही, ते लक्षात यायचं तुम्हाला. So according to Cartesian sign convention, the optical center O is taken to be the origin. जसं आपण ग्राफ मध्ये घेतो ना तसा. The principal axis is the x axis of the frame of the reference. Principal axis ला आपण x म्हणूया आणि हा y झाला. ठीक आहे. The sign convention काय बघा तुमचे? The object is always placed on the left of the lens. जर तुमची इथं लेन्स असेल, then the object is always placed here on the left hand side. Then all distances parallel to the principal axis are measured from the optical center. कुठून मोजतात? ऑप्टिकल सेंटर, बरोबर. हा बघा, दिस इज युअर ओ, आठवते? सगळे डिस्टन्स इथून मोजतात. फ्रॉम हियर इफ यू गो टू दिस साइड, दे आर पॉझिटिव्ह, ऑन लेफ्ट हँड साइड निगेटिव्ह, अबोव पॉझिटिव्ह अँड बिलो निगेटिव्ह. गेटिंग? तुम्ही अशा प्रकारचा लेन्सचा विचार केला, then you will get to know here that suppose this is your O, here positive, here negative, above are positive and lower are negative. Getting? To the distance measured on the right of O are always taken as positive and left ला असेल तर negative. Distance perpendicular to the principal axis and above it are to be positive. वरचे जे चिन्ह आहेत पॉझिटिव्ह, प्रिन्सिपल ऍक्सिसच्या बिलो आहेत दे आर निगेटिव्ह. And lastly काय बघा, the focal length of a convex lens is positive while that of the concave lens is negative. लक्षात ठेवा. तुम्हाला माहित असेल की जे नंबर असतात ना त्याला प्लस मायनस हे चिन्ह तुम्ही ऐकलं असेल. तर जेव्हा लहान मुलांचे नंबर असतात, लहान वयात जो चष्मा लागतो त्याला म्हणतात ना -1, -2, -3 असे म्हणतात. निगेटिव्ह मध्ये असतं त्याचं फोकल लेंथ. आणि पॉझिटिव्ह +1 +2 असतात ना, हे नंबर असतात कोणाचे? हे नंबर ज्या लोकांचे मोठ्या माणसाचे चिन्ह हे असतात चष्मे, त्यांचे नंबर असे असतात. थोडं जर आपण प्रॅक्टिकल थोडा विचार केला ना तर ह्या गोष्टी कठीण वाटणार नाहीत. कार्टेशियन चिन्ह संकेत 5 मार्काचा प्रश्न होऊ शकतो, लक्ष द्या. चॅप्टर थोडंसं किचकट आहे, परंतु लक्ष आपण देणं आपलं काम आहे. कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार प्रकाशीय मध्य O हा आरंभ बिंदू मानतात. मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स x घेतात. चिन्ह संकेत तुम्हाला पुढील प्रमाणे पाहायला मिळतील. पहिलं, वस्तू नेहमी भिंगाच्या डावीकडे ठेवतात. मुख्य अक्षराला समांतर असणारी सर्व अंतरे प्रकाशीय मध्यापासून मोजतात. दुसरा मुद्दा असा आहे की प्रकाशीय मध्याच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन मानतात, डावीकडे ऋण मानतात. मगाशी सांगितलं तुम्हाला मी. मुख्य अक्षराला लंब वरच्या दिशेने असेल तर धन, खालच्या दिशेने असेल तर अधो म्हणजे ऋण अंतरे ती असतात.
आणि 5वं आहे की बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर आपण धन मानतो, म्हणून चष्म्याचे नंबर असतात ते पॉझिटिव्ह असतात आणि नंतर ते ऋण असतात. कोणाचे? अंतर्गोल भिंगाचे नाभी अंतर कसे असते? ऋण असते. एवढं लक्षात ठेवायचं आहे. पुढची टर्म आहे आपल्याला मॅग्निफिकेशन, ती घेऊया आणि आपण थांबूया. बाकीचे पुढचं आहे ते पॉवर ऑफ लेन्स वगैरे, कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस, देन तुम्हाला ह्युमन आय वर्किंग आहे, हे आपलं आणखी पुढचे एक दोन सेशन घेतले की कव्हर अप होऊन जाईल. थोडंसं मोठं झाड आहे, थोडं नाही बरंच मोठं आहे. चला एका सेशन 1-2 सेशन मध्ये होणं कठीण आहे. एक पुढचा पार्ट घेऊया आणि आपण थांबूया. विल स्टॉप हिअर बिकॉज सगळं घेतलं डोक्यावरून जायचं, काही संबंध नाही तुम्हाला. दॅट शुड नॉट बी द केस गाईज. सी आवर आय जे आहे ना आपले इथपर्यंत घेऊ वाटलं. चला आपण पॉवर पर्यंत घेऊया, कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस आणि पॉवर पर्यंत. चलो, व्हॉट इज द मॅग्निफिकेशन गाईज? मॅग्निफिकेशन काय असतं बघा. Magnification due to lens is the ratio of the height of image to the height of object. लक्षात घ्या, मॅग्निफिकेशन म्हणजे काय? हाईट ऑफ द इमेज दॅट इज h2 अपॉन हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. तुमच्या ऑब्जेक्टची किती मोठी उंची की इमेज तयार होऊ शकते त्याला मॅग्निफिकेशन म्हणतात. विशालन म्हणतात, विशालन. राईट. मॅग्निफिकेशन ड्यू टू लेन्स इज रिलेटेड टू द डिस्टन्स ऑफ दॅट इज v अपॉन u. त्याला काय म्हणतात? v अपॉन u. डिस्टन्स ऑफ इमेज अपॉन डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. समजलं? u अपॉन v हा फॉर्म्युला आपला. राईट. h2 अपॉन h1 किंवा v अपॉन u. परत सांगतो बघा. भिंगामुळे होणारे विशालन हे प्रतिमेच्या उंची, ज्याला h2 म्हटलंय, आणि वस्तूची उंची h1 याचे गुणोत्तर आहे. म्हणजे तुमची जी वस्तू आहे तिची किती मोठी प्रतिमा तयार होऊ शकते. राईट. प्रतिमेची उंची छेदात प्रतिमेची वस्तूची उंची h2 छेदात h1. भिंगाच्या बाबतीत जर विचार केला त्याचा अर्थ होतो m बरोबर v छेदात u. u म्हणजे वस्तूचे अंतर आणि v म्हणजे प्रतिमेचे अंतर. v म्हणजे काय? प्रतिमेचे अंतर. समजतंय? सोपं आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवते. नेक्स्ट तुम्हाला आहे पॉवर ऑफ लेन्स. नेक्स्ट काय? पॉवर ऑफ लेन्स. कॅपॅसिटी of lens to converge or diverge incident rays is known as the power. The power of lens depends on its focal length. Power is the inverse of its focal length, that is p is equal to 1 upon f. P is equal to 1 upon f. The unit of power of lens is diopter. काय म्हणतात? त्याला diopter म्हणतात. P is equal to 1 upon f. So 1 diopter is equal to 1 meter. And focal length मीटर मध्ये यूज होते. डायोप्टर इज इन डी. समजलं? त्याला म्हणतात पॉवर ऑफ लेन्स, भिंगाची शक्ती. पॉवर ऑफ लेन्स, भिंगाची शक्ती. सॉरी. तर भिंग शक्ती काय बघा. आता आपाती प्रकाश किरणाचे अभिसरण किंवा अपसरण करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला पी म्हणजे भिंग शक्ती असे म्हणतात. भिंगाची शक्ती भिंगाच्या नाभी अंतरावर अवलंबून असते. असलंबून नाही, अवलंबून. शब्द चुकलेला आहे, होऊ शकतं प्रिंटिंग मिस्टेक. भिंगाची शक्ती त्याच्या मीटर एकक व्यक्त केलेल्या नाभी अंतराचा व्यस्तांक म्हणजे p बरोबर 1 छेदात f. म्हणजेच p मोजतात डायोप्टर मध्ये आणि f मोजतात मीटर मध्ये. म्हणजे एक डायोप्टर बरोबर 1 छेदात मीटर. शेवटचा पाठ पाहूया आपण आजच्या दिवसाचा. तो आहे भिंगांचा संयोग, कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. एक सेकंड. Combination of lenses. Yes. Examples वगैरे पाहूया नंतर. See, if two lenses with focal lengths f1 and f2 are kept in contact with each other, the combination of has effective focal length given by 1 upon f is equal to 1 upon f1 plus 1 upon f2. If the powers of two lenses are p1 and p2, मग काय मिळेल तुम्हाला? p is equal to p1 plus p2. समजलं? सो त्याचे जे इंडिव्हिज्युअल पॉवरचं काय होतं? सम होतो, ऍडिशन त्या ठिकाणी होतं. याचा उपयोग कुठे सांगतो तुम्हाला, थांबा. भिंगांचा संयोग, कॉम्बिनेशन काय बघा. तर ज्यावेळेस आपण दोन भिंग परस्परांना स्पर्श करून ठेवतो त्यांचं नाभी अंतर तुम्हाला मिळतं 1 छेदात f बरोबर 1 छेदात f1 अधिक 1 छेदात f2. p आणि p1 ही दोन भिंगांची शक्ती असल्या भिंगाची परिणामी शक्ती p ही कशी बनते? p बरोबर p1 अधिक p2 या ठिकाणी आपल्याला मिळेल.